नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आम्ही गेले 2-3 दिवस सातत्याने इस्रायल आणि इराण यांच्या सध्याच्या लढाईबद्दलची वार्ता आपल्यापर्यंत सगळ्या पोहोचवतोय. आज आता असं दिसतंय की इराणने देखील इस्रायलवरती हल्ला केलेला आहे. इराणने त्यांच्याकडे होती नव्हती ती सगळी मिसाईल्स बहुतेक इस्रायलवर टाकलेली आहेत. आता इस्रायल हे लहान देश आहे. त्यामुळे इतकी सगळी मिसाईल टाकली की इस्रायलचं जरी आयर्न डोम नावाची प्रोटेक्शन सिस्टीम आहे, त्यांची एरो 1, एरो 2 प्रोटेक्शन सिस्टीम आहे, डेव्हिल स्लिंग नावाची एक प्रोटेक्शन सिस्टीम आहे. पण या सगळ्यातनं सुद्धा काही मिसाईल पडण्याची शक्यता असते. काही मिसाईल पडण्याची शक्यता असते आणि तशी ती काही पडलेली आहेत. इस्रायलच्या शहरांमध्ये रहिवासी भागामध्ये म्हणजे जिथे लोक राहतात तिथे मिसाईल पडली. बरं, हे होत असताना समुद्रातनं सुद्धा हल्ला झालेला आहे. इराणचे लोक आहेत का हमासचे लोक आहेत, त्यामुळे इस्रायलच्या पश्चिमेला जो भूमध्य समुद्र आहे तिथून सुद्धा हल्ला झालाय. हुती नावाची जी एक उपद्रवकारी जमात येमेनमध्ये आहे आणि जी इराणनीच त्यांना उठवून ठेवलंय, त्यांनी सुद्धा आपल्या परीने इस्रायलवरती काही मिसाईल टाकलेली आहेत. आता या हल्ल्यामध्ये नेमकं झालं असं आहे की इस्रायलच्या रहिवासी एरियांवरती जेव्हा मिसाईल पडतं तेव्हा इस्रायलची जी डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सायरन सगळीकडे वाजायला लागतात आणि बहुतेक सगळ्या इस्रायली रहिवासी एरियामध्ये बंकर्स बनवलेले असतात. कारण इस्रायलवर काही बॉम्बिंग आज होत नाहीये, कायमच त्यांच्यावरती बॉम्बिंग होत असतं. कधी हमासचे करतात, कधी हुतीचे करतात, कधी इराणचे लोक करतात, कधी हिजबुल्लाचे लोक करतात. तर त्यामुळे बंकर बनवायची आणि घरच्या सगळ्या लोकांना सांगितलेलं असतं की तुमची एक बॅग तयार ठेवायची, सायरन वाजला की मुकाट्याने बंकरमध्ये जाऊन बसायचं. म्हणजे बिल्डिंग जरी पडली उद्या तरी तुम्हाला त्याच्यामधनं नुकसान होणार नाही, तुम्ही पुन्हा आपल्या कामाला लागू शकाल, तुमचा जीव वाचेल, हे मुख्य. तर हे सगळं झालेलंच आहे. हे सगळं झाल्यामुळे परिस्थिती अशी झाली की इस्रायलची मनुष्यहानी अगदी थोडी आहे. बरं, शिवाय इस्रायलचे जे शेजारी आहेत, जे अरब शेजारी आहेत, म्हणजे ज्याच्यात जॉर्डन येतं, सौदी अरेबिया येतं, त्या शेजाऱ्यांनी आपल्या देशावरनं जाणाऱ्या इराणी मिसाईलना स्वतःच उडवून टाकलंय. आता इथे अरब विश्वामध्ये सध्या काय चालू आहे त्याबद्दल थोडंसं मला तुम्हाला अवगत करायचं. अरबांच्या एकूण विश्वामध्ये मुस्लिम धर्माला सर्वात महत्वाचं स्थान असल्यामुळे आणि त्या मुस्लिम धर्माची पवित्र शहरं मक्का आणि मदिना ही सौदी अरेबियामध्ये असल्यामुळे सौदी अरेबिया हा सगळ्या अरब जनतेचा धार्मिक लीडर, ज्याला खलिफा म्हणण्यात येतं, तसा तो देश आहे. परंतु पूर्वी जुनी जर तुम्ही इतिहास करून पाहिलात तर सौदी अरेबिया हे तुर्कस्तानच्या ओटोमन सुलतानांनी स्वतःच्या पंखाखाली आणलेलं होतं. स्वतःला पंखाखाली नव्हे, स्वतःच्या आधिपत्याखाली आणलेलं होतं. त्यामुळे तुर्कस्तानचा ओटोमन सुलतान होता, त्याला खलिफा म्हणण्यात यायचं. सौदी हे त्याचे नोकर होते, अक्षरशः नोकर होते. म्हणजे ते सांगायचेच की हे उंट चालणारी माणसं इराणच्या महत्वाच्या एवढ्या मोठ्या संस्कृतीशी बरोबरी करूच शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी नोकरासारखंच राहावं, त्यांनी पायातल्या चपलांसारखंच राहावं, असा त्यांच्या विरुद्धचा इराण नाही, आपल्या तुर्कस्तानी ओटोमन खलिफांचा अप्रोच होता. बरं, इराणी लोकांनाही ते फारसे मोजायचे नाही. इराणी लोक सुद्धा सौदी अरेबियाला मोजत नसत. इराणी लोक सौदी अरेबियाच्या अरब लोकांना अजूनही मोजत नाहीत. असा सगळा तिथे परिस्थिती आहे. परंतु ह्या परिस्थितीमध्ये इस्रायलचा उदय झाल्यामुळे सगळ्या मुस्लिम देशांनी ठरवलं की इस्रायल आपला एकमेव शत्रू. पण हे होत असताना झालं काय की अरब म्हणजे सौदी अरेबिया आणि इराण आणि तुर्कस्तान या लोकांना एकत्र यायला लागलं इस्रायलच्या विरुद्धात. काही दिवस हे चाललं, परंतु सौदी अरेबियात नवीन मोहम्मद बिन सुलेमान नवीन राजा झाल्यामुळे, तो तिथला डिफॅक्टो रूलर आहे, हे सगळी समीकरणं बदलायला लागली. पहिले त्याचं तुर्कस्तानची जंगी भांडण झालं. तुम्हाला आठवत असेल की एक रिपोर्टर होता खाशोगी नावाचा, त्याला तुर्कस्तानच्या सौदी एम्बॅसीमध्येच मारून टाकण्यात आलं आणि त्याविरुद्ध तुर्कस्ताननी सौदीचा जो लीडर एमबीएस, त्या एमबीएस वरती खुनाचा आरोप ठेवला. इराणचं आणि सौदी अरेबियाचं भांडण वेगळ्याच कारणाने आहे. सौदी अरेबियावरती हुती लोक जी मिसाईल टाकतात सौदी अरेबियाच्या दक्षिण भागावरती, तिथे सीमा आहे, येमेन आणि सौदी अरेबियाची सीमा आहे, त्या मिसाईलना इराण पाठबळ पुरवत असतो, म्हणून इराण हे सौदी अरेबियाला आवडत नाही. आता अशी परिस्थिती असल्यामुळे हे जे सुन्नी अरब देश आहेत, तुर्कस्तान सोडून देऊया, कारण तुर्कस्तानचा एर्दोगान पुन्हा त्याला स्वतःला खलिफा बनायचंय,
देशामध्ये 26% महागाई वाढलेली आहे, लोक संत्रस्त आहेत आणि याला खलिफा बनायचंय. आता हे सगळे खलिफा एकमेकांची टकरा घेत असल्यामुळे इस्रायलचं काम सोपं झालंय. इस्रायलला आता फक्त इराणशीच भांडण दाखवायचंय. आणि त्याप्रमाणे इस्रायलना जेव्हा कळलं की इराण अण्वस्त्र संपन्न होऊ लागलेला आहे, तेव्हा त्यांनी जाऊन धाडकन तिथे मिसाईल टाकली. इराणने मिसाईल टाकली. आता परिस्थिती अशी आहे, म्हणजे आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो, इराणवरती इस्रायलने मिसाईल एवढी टाकली आहेत आणि इतकी प्रिसाईज टाकली आहे की इराण रिपब्लिकन गार्ड कोअर म्हणजे त्यांच्या सैन्यातला सर्वात महत्वाचा विभाग, त्याचे खूपसे मुख्य मारलेच गेलेत आणि उरलेले पळून चालले. त्यांना इराणमध्ये राहण्याला आता भीती वाटते, कारण कधी इस्रायलचा मारा होईल ते सांगता येत नाही. बरं, एका ठिकाणी तर असंही झालेलं आहे की त्यांच्या ऑफिसर्सना जो मारा आला तो म्हणे इराणमधनच आला. म्हणजे इस्रायलचे गुप्तहेर जे इराणमध्ये होते त्यांनीच ड्रोन उडवून आपल्या अधिकाऱ्यांना मारलं. अशी बातमी तर अशी आहे की त्या अधिकाऱ्यांना मीटिंग करता बोलवण्यात आलं होतं आणि त्या मीटिंगमध्ये त्यांना गुंतवून ठेवलं आणि जेव्हा कळलं की ते सगळे अधिकारी सेना मुख्यालयात मीटिंगला आलेत, तेव्हा मुख्यालयावरती ड्रोनचा हल्ला झाला. म्हणजे इराणच्या गुप्तहेरांनी इस्रायलच्या गुप्तहेरांनी इराणची सिक्युरिटी सिस्टीम किती भेदली आहे बघा. दुसरं, इस्रायलने काय केलं की इराणची एअर डिफेन्स सिस्टीम सगळी उद्ध्वस्त केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये जे जे झालंय ना, तसंच सगळं तिथे चालू आहे. इस्रायल अगदी त्याच पद्धतीने काम करतोय. त्यामुळे इराणवरती इस्रायल खुलेआम हल्ला करू शकतो. इस्रायलची 200-300 विमानं आकाशात असतात आणि मिसाईलचे हल्ले इराणवर करतात, ड्रोनचे हल्ले इराणवर करतात. आणि आता तर जेव्हा इस्रायलच्या शहरांवरती इराणने हल्ला केला, शहरातल्या नागरिकांना जेव्हा झळ पोचली त्याची, तेव्हा नेतान्याहू इस्रायलचे जे पंतप्रधान त्यांनी सांगितलंय की तेहरान भस्मसात करून टाकू. तुम्ही हे असले जर सिव्हिलियन्सवरती हल्ले जर करत असला पळपुट्यासारखे, तर आम्ही तुमचं सगळं भस्मसात करून टाकू, तेहरानला आग लावून टाकू. आणि ते खरंच दिसतंय. सेना मुख्यालय त्यांनी आग लावून टाकली आहे. बरं, आता त्यांनी आणखीन काय केलंय की इराणचे जे तेल शुद्धीकरणाचे कारखाने आहेत, आबादानला आहे, बुशहरला आहे, या सगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी बॉम्बिंग केलेलं आहे. बुशहरच्या जवळ इराणचं सर्वात मोठं गॅस फील्ड आहे. ते गॅस फील्ड उडवून लावलंय. तिथे प्रचंड आगी लागलेल्या आहेत. त्यामुळे इराणचं आर्थिक व्यवस्था पूर्णपणे धोक्यात आहे. आता हे असं होत असताना ट्रम्प यांनी उडी घेतली. ट्रम्प यांनी इराणला सज्जड धमकी दिली होती की तुम्ही जर इस्रायलवरती हल्ला चालू ठेवला तर आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत करून टाकू. आणि इराणनी काही हे ऐकलं नाही. कारण इराणला वाटलं आपल्या मागे रशिया आहे, आपल्या मागे चीन आहे, आपण अमेरिकेला जुमान्याचं काही कारण नाही. अहो, पण अमेरिका दूर राहिली, रशिया दूर राहिला, चीन तर आणखीनच दूर राहिला. इराणमध्ये स्वतःची परिस्थिती काय चालली आहे? सगळे सेनाधिकारी मारले गेले. खामेनी हा जो इराणचा सर्वोच्च धर्मगुरू आयातोल्ला खामेनी, अली खामेनी जो आहे, तो पळून गेलाय. बातम्या अशा आहेत, प्रायव्हेट विमानात बसून तो रशियात जाऊन लपून बसलाय. आता कुठे लपून बसलाय खरं म्हणजे ही बातमी नाहीये, पण सहसा ही सगळी लोक उडाली की रशियात जातात. सिरियाचा नाही का असाद जो होता, बशार अल असाद, तो पळाला एक दिवशी रशियात जाऊन लपलाय, तर रशिया त्यांना संरक्षण देतो. आता परिस्थिती इराणची इतकी बिकट आहे की इथनं त्यांना जर त्यातनं बाहेर पडायचं असलं तर मुकाट्याने इस्रायलशी समझोता करायचा, सांगायचा आम्ही अणुबॉम्बची कार्यक्रम थांबवलेला आहे. पण त्यांनी नाही थांबवला तरी इस्रायलने हल्ले करून अण्वस्त्र त्यांची जी बनवण्याचे कारखाने आहेत त्याच्यावरती इस्रायलने हल्ले केलेत. आजच इस्फहान नावाचं ते इराणचं एक सर्वात मोठं शहर, एक दुसरं 2 नंबरचं मोठं शहर आहे, त्या शहरामध्ये जे आण्विक केंद्र होतं ते उडवून टाकलं इस्रायलने. आणि प्रचंड जोराने इस्रायलने ही सगळी मोहीम चालवलेली आहे. मग नेतान्याहू आता संतापलेलेच आहेत की तुम्ही आमच्या सिव्हिलियन पॉप्युलेशनला मारताय, तर तुम्हाला आम्ही धडाच शिकवल्याशिवाय राहणार नाही. इराण टेक्नॉलॉजीत खूप वीक आहे हो. इस्रायलशी लढणं इराणचं काम नाहीये, हिंमत नाहीये त्यांची. आता आणखीन एक बाय प्रोडक्ट झालाय बरं का. भारताने ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर राबवलं, त्याच प्रकारे इस्रायल त्यांचं ऑपरेशन रोरिंग लायन किंवा रायझिंग लायन ज्याला म्हणतात, आर्ये ओले ही ऑपरेशन राबवतायत. त्या ऑपरेशन मध्ये त्यांनी अनेक अणुशास्त्रज्ञ आणि टॉपचे सैन्याधिकारी मारून टाकले. आता भारताने जर हे केलं, कारण ऑपरेशन सिंदूर थांबलेली नाही, आपल्याला माहितीये, नरेंद्र मोदींनी सांगितलंय की तुम्ही जरा आगळीक केली की आम्ही तुम्हाला सज्जड मार देणार आहोत. भारताने जर पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ आणि पाकिस्तानचे सेनाधिकारी मारले तर पाकिस्तानचं काय? त्यामुळे पाकिस्तान घाबरलेलं आहे.
बरं, स्वतःच्या जनतेला काहीतरी सांगायचं, खोटंच सांगतात, ते खरं बोलतच नाहीत. पाकिस्तानला खरं बोलण्याची एलर्जीच आहे. त्यांनी सांगितलं की त्यांचा जो फील्ड मार्शल, त्याला ते फील्ड मार्शल काय म्हणतात माहित नाही, त्या फील्ड मार्शल मुनीरला अमेरिकेच्या आर्मी डे परेड करता ट्रम्प यांनी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. सगळ्या पाकिस्तानभर खबर बसली बरं का. आणि ती खबर ऐकल्यानंतर सर्वात आनंद कोणाला झाला? आपल्या इथल्या काँग्रेस पक्षाला. काँग्रेस पक्षाला तर असा आनंद होणं साहजिक आहे, कारण पाकिस्तानची निर्मितीच मुळे काँग्रेसने केलेली आहे. आपल्याला माहिती आहे ते 47 मध्ये पाकिस्तान का जाहीर झालं, कारण काँग्रेसने त्याची निर्मिती केली. त्यांना भयंकर आनंद झाला आणि त्यांनी मोदींना खिजवण्याकरता सुरुवात केली की तुम्ही ट्रम्पला मित्र मानता आणि ट्रम्पनी तर जाऊन मुनीरला बोलवलंय. आज कळलं की व्हाईट हाऊसकडनं एक पत्रक आलं, आम्ही अजिबात मुनीरला बोलवलेलं नाहीये. म्हणजे यांनीच खोटं उठवलं होतं. असे मूर्ख लोक आहेत, म्हणजे खोटं सुद्धा असं उठवतात की जे सहजे पकडलं जावं आणि देशाची चिथू व्हावी. पाकिस्तान मधले लोक आता म्हणतायत की आर्मी सांगते याच्यावर कवडीचा विश्वास ठेवण्याच्या लायकीची ते नाही. हारलेली लढाई जिंकली म्हणून त्याला फील्ड मार्शल केलाय. इथपासून खोटेपणा सुरू झालाय आणि आता म्हणे आम्हाला ट्रम्पने बोलवलंय. त्यामुळे पाकिस्तान सुद्धा आता घाबरलेला आहे की नरेंद्र मोदी ही जी कारवाई अ, इस्रायल करताय ती नरेंद्र मोदी सुद्धा करेल की काय. नुसतं नरेंद्र मोदीच नाही, इस्रायल सुद्धा कदाचित जाऊन पाकिस्तानवरती त्यांचं आण्विक केंद्र उद्ध्वस्त करू शकेल. बहुतेक आपण सगळी उद्ध्वस्त केलेलीच आहेत, पण त्यामुळे ते सुद्धा घाबरलेले आहेत. इराणची तर पंचायतच आता झालेली आहे, कारण तेलाच्या विहिरींना जर आग लागली तर पैसे आणायचे कुठून? चीन हा एकटा देश आहे, तो इराणला सांगतोय तुम लढो तुम लढो. अरे तुम लढो काय? चीन राहायला लांब कुठेतरी, मरायचं इराणी लोकांना आहे. इथे तुमच्या लक्षात आला का सगळा डाव? ट्रम्प असो, पुतीन असो, शी जिनपिंग असो, मरणार इराणी लोक आहेत. इस्रायलची तर मानुष्यहानी अगदी कमी झालेली आहे. इस्रायलने हमासला गप्प बसवलं, हिजबुल्लाला गप्प बसवलं आणि आता एक गंमत तुम्हाला सांगतो. आता इराणला ते गप्प बसवतायत, पुतीनलाही गप्प बसवतायत. आता गंमत म्हणजे इराणच्या ISA इराण स्टेट न्यूज एजन्सीने सांगितलं की आम्ही इथे जी इंटरनेट सर्व्हिसेस ती बंद करतोय. कारण त्यांना भीती आहे की लोक आता उठाव करतील. लोकांमध्ये इंटरनेटनी माहिती पसरते हो. व्हॉट्सअप ग्रुप असतात, इंटरनेट असतं, त्यांनी माहिती पसरते. तर ते आम्ही बंद करतो. ते बंद केल्यानंतर एलॉन मस्क यांनी जाहीर भाषण केलंय, जाहीर त्यांनी विधान केलंय की आमची जी स्टारलिंक सिस्टीम आहे ती इराण करता आम्ही चालू केलेली आहे. म्हणजे स्टारलिंक्सचे ट्रान्समीटर, रिसिव्हर किंवा त्यांचे जे राउटर आहेत ते ज्या ज्या लोकांकडे आहेत त्यांना इंटरनेट मिळालेलं आहे. त्यांना इराणी स्टेट थांबवू शकत नाहीये. म्हणजे सांगितलं काय की तुम्हाला जर आता उठाव करायचा असला तर त्या उठावाचे मेसेजेस स्टारलिंक मधनं तुम्ही पाठवू शकता. तुमचं सरकार ते थांबवू शकत नाही. आता इराणची झाली आहे पंचायत, कारण इराणमधली लोक इराणच्या सैन्याच्या विरुद्ध आहेत. इराणचे जे मूल्य आहेत त्या मूल्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. त्यांना मूल्यांची सगळी हे मंजूर नाहीये. तुम्हाला एक गंमत सांगतो, माझ्या इराणी लोकांशी चांगले संबंध आहेत. इराणी लोक दारू पितात की नाही हा त्यांना मी प्रश्न विचारला. ते म्हणले इराणचा कुठलाही मनुष्य दारू प्यायल्याशिवाय राहूच शकत नाही. त्यांचं जे शिराज नावाची जागा आहे इराणमध्ये, तिथे अप्रतिम द्राक्ष होतात आणि त्याची दारू ते करतात. शिराज वाईन्स ही सगळ्या जगभरात प्रसिद्ध आहे. म्हणजे शिराजचीच रोपं नेऊन त्यांनी ऑस्ट्रेलियात वगैरे बनवली. तर दारू करता म्हटलं अरे इस्लाम वगैरे, ते म्हणले हे पहा, इस्लाम मुल्ला मौलवी सांगतात आम्हाला तो मंजूर नाहीये. आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये दारू घालण्याची साहित्य असतं आणि आम्ही आमची आमची दारू घालतो आणि मस्त पितो. हे बहुसंख्य इराणी लोकांनी सांगितलेलं आहे. आता मी काही इराणला जाऊन ती दारू प्यायलेलं नाही, त्यामुळे मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय. आता काय म्हणतील ते की जशी दारूची भट्टी लावली आहे तसं स्टारलिंकचा एक आम्ही हे पण घेतलेलं आहे राउटर आणि आम्ही मेसेजिंग पण करतोय. आम्हाला सरकार थांबवू शकतच नाहीये. आणि याचा अर्थ असा आहे की हे जे मूल्य पळायला लागले, त्यांना कळलेलं आहे की आपण जर आता इराणमध्ये राहिलो तर लोकच आपली कत्तल करतील. आणि याचीच सगळे पाश्चात्य देश वाट पाहतायत की इराणी लोकांना कधी शहाणपण येईल आणि या मूल्यांपासून ते कधी दूर जातील. त्याची एक किंमत त्यांना द्यायची आहे की त्यांनी अणुबॉम्ब बनवायचा नाहीये. पण अणुबॉम्ब बनवायकरता हे सगळं करायचं. पण अणुबॉम्ब का बनवायचा आहे? कारण आम्हाला मुस्लिम जगताचा खलिफा व्हायचा आहे. अरे मुस्लिम जगताचा खलिफा सोडा, सध्या स्वतःचा देश वाचवा. स्वतःच्या देशाचा इतका विध्वंस चालला. इस्रायलने काय प्रचंड तिथे आग ओकलेली आहे. त्यामुळे इराणमधली इकॉनॉमी पूर्ण ध्वस्त झालेली आहे. तेलाच्या विहिरी जर जाळून टाकल्या तर इराणला पैसेच मिळायचे नाहीये. चीन तिथे बसून चीनला सांगायला काय होतं, आता बहुतेक उद्यापर्यंत त्यांचं काहीतरी स्टेटमेंट येईल इराणी सैनिकांचं.
इराणी मूल्यांचं स्टेटमेंट येईल, नाही तर लोकच इराणला उलथून पाडतील, इराणी मूल्यांची राजवट, आणि स्टेटमेंट येईल की आम्ही हे युद्ध थांबवतोय. आम्हाला मुळात इस्रायलची भांडणच नाहीये यांचं. अरे सीमा सुद्धा लागलेली नाही, 2000 किलोमीटर लांब देश आहे, कसली भांडणं करताय तुम्ही? तुम्ही आपल्या ठिकाणी गप्पा बसा, त्यांना काय करायचं ते करू देत. आता बघा काय होत चाललंय ते. मला तरी असं वाटतं, बरं आतापर्यंतच्या इराणच्या एकूण आर्थिक परिस्थितीप्रमाणे अजून 3 दिवसापेक्षा जास्त ते लढूच शकत नाही. त्यांच्याकडे युद्ध साहित्य नाहीये, मिसाईल्स नाहीयेत, सगळं संपायला आलेलं आहे. उडवायला विमानं सुद्धा नाहीयेत. इराणी एअरफोर्सची वाताहत झालेली आहे, एअरपोर्टची वाताहत झालेली आहे. मेहराबाद तेहरानचा जवळचा जो एअरपोर्ट आहे त्याच्यावर इस्रायलने बॉम्बिंग करून त्यात एअरपोर्टची पण सगळी खराब नेस्तनाबूत केलेलं आहे. आता यांना जायला जागा नाहीये. आता या मूल्यांना हकलून दिलं तरच काही होणार आहे. बघूया काय होतं ते. भारताला आता एक आणखी शेवटचं सांगतो की इराण आणि इस्रायल दोन्हीला समजवू शकेल असा फक्त एकच देश आहे, तो म्हणजे भारत. कारण दोन्ही ठिकाणी नरेंद्र मोदींचे मित्रत्वाचे संबंध आहेत. बहुधा ट्रम्प आता मोदींना म्हणतील की बुवा तुम्ही तुमचं वजन खर्च करा आणि हे सगळं करा. मग मोदी त्यांना म्हणतील की तुम्ही एका बाजूला मुनीरला बोलवताय, ते म्हणतील आम्ही मुनीरला बोलवत नाही, मुनीर खोटं बोलतोय. मग मोदी बहुतेक ट्रम्पला सांगतील की आता पाकिस्तानची हवा टाईट करा, मी इकडे काय ते करायचं ते बोलतो. बघूया काय होतं ते. भारताला फार मोठी संधी आहे. जागतिक जे चाललेत सगळे परिस्थिती, त्याच्यामध्ये भारत एक चांगली भूमिका करू शकतो, युद्ध थांबवू शकतो. बघूया काय होतं ते. कारण रशिया युक्रेन युद्धात अडकलाय. चीन स्वतःहून लढाईत येणारच नाहीये. इराणला मदत करायला कोणीही उरलेलं नाहीये. बघूया काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आम्ही असेच व्हिडिओ मुद्दाम करतोय की आपल्याला तिथे पश्चिम आशियात काय चाललंय त्याची बित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचावी, आणि तेलाचे भाव जर वाढत असले तर आपण त्याची तयारी ठेवावी. तेलाचे भाव वाढण्याची शक्यता आहे, कारण तेल विहिरींना आग लागली. असो, नमस्कार आणि धन्यवाद.